स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 6 जानेवारी. आज आपण 6 जानेवारी ते 14 जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात कमी तीव्रतेचा पश्चिमी आवर्त सध्या सक्रिय आहे. त्याच्यामुळे हिमवृष्टी होण्याचा अंदाज तुरळक ठिकाणी या भागातून राहील. तसेच 2026 मधील पहिलं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरावर या भागात सक्रिय झालेलं आहे. याची दिशा ही असेच इकडे श्रीलंका, तमिळनाडू, केरळ अशीच अरबी समुद्रात जाण्याचा अंदाज आहे. त्याच्यामुळे आपल्या राज्यात 10 तारखेच्या पुढे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहणार आहे. कोणत्या दिवशी हा पाऊस पडणार आहे पुढे सविस्तर मध्ये पाहणार आहोत. यानंतर जर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर थंडी बऱ्यापैकी राज्यातील कमी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की इकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, नांदेड, बीड, अहिल्यानगर, पुणे, कोकण विभाग असेल मुंबईपासून सिंधुदुर्ग पर्यंत, नाशिक, छत्रपती संभाजीनगर हा जो सर्व पट्टा आहे या भागातील तापमान हे 14 अंश सेल्सिअस ते 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पोहोचलेलं आहे. म्हणजेच तापमानात भरपूर वाढ झालेली आहे. ग्रामीण भागात थोडंफार हे तापमान कमी असू शकतं. उर्वरित विदर्भात 12 अंश सेल्सिअस ते 11 अंश सेल्सिअसच्या दरम्यान इकडे गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती तसेच इकडे धुळे, नंदुरबार हे जे जिल्हे असतील, जळगाव या भागातून 12-13 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. ग्रामीण भागात हे 11 अंश सेल्सिअसच्या पर्यंत असू शकतं. बाकी थंडी जी आहे ती 10 तारखेपर्यंत अशीच राहील. तिथून पुढे परत एकदा राज्यातील थंडी अजून कमी होणार आहे. 11, 12 आणि 13, 14 जानेवारी रोजी राज्यातील थंडी ही अजून कमी होणार आहे. म्हणजेच तापमानात वाढ 10 तारखेच्या पुढे राहणार आहे. त्यानंतर 6 जानेवारी ते 14 जानेवारी पर्यंतचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आता 10 जानेवारी पर्यंत राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाहीये. 11 जानेवारीला थोडंफार इकडे कोल्हापूर, सिंधुदुर्गच्या भागात ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता नाहीये. मात्र 12 जानेवारीला इकडे कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान होईल आणि स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका शिडकावा होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 14 जानेवारी आणि 13 जानेवारी या 2 दिवसात या भागात ढगाळलेलं हवामान होईल. सोलापूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, हिंगोली, नांदेड हा जो सर्व पट्टा आहे 13 तारखेला विशेष नाही, पण 14 तारखेला राज्यात या भागातून ढगाळलेल्या हवामान आणि हलक्या शिडकाव्याचा अंदाज आहे. 13 तारखेला सुद्धा कुठेतरी होऊ शकतो, पण सार्वत्रिक हा पाऊस नसेल. 12, 13 आणि 14 जानेवारीला जो पाऊस होणार आहे तो सार्वत्रिक पाऊस नसेल. कुठेतरी ढगाळ हवामान आणि हलका शिडकावा, हलके थेंब पडण्याचा अंदाज राहील या भागातून. आणि याच कारणामुळे 10 तारखेच्या पुढे थंडीचं प्रमाण हे अजून कमी होणार आहे. तर बाकी हा होता 6 जानेवारी ते 14 जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.